नमस्कार. मी डॉक्टर सतीश पुरोगामी महाराष्ट्राच्या विचारमंचावरून साहित्य सौंदर्याच्या प्रवासात आपलं सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, आज 18 जून ज्येष्ठ साहित्यिक, अरण्य ऋषी, वनमहर्षी या नावाने तसेच पक्षीतज्ञ अशा अनेक विशेष उपाधीने प्रसिद्ध असलेले व्यक्तिमत्व पद्मश्री मारुती चितमपल्ली यांचा आज प्रथम पुण्यस्मरण दिन आहे. साधारण त्यांचा जन्म 5 नोव्हेंबर 1932चा. प्राथमिक शिक्षण सोलापूर येथे तर महाविद्यालयीन शिक्षण पुणे येथे झाले. पुढे फॉरेस्टचे शिक्षण वानिकी महाविद्यालय कोइंबतूर येथे झाले व पुढील काळामध्ये त्यांनी महाराष्ट्र वन क्षेत्रामध्ये 36 वर्ष सेवा केली. अशा थोर अरण्य ऋषींच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त आज मी विनम्र अभिवादन करतो. त्यांच्या या साहित्याचा उपयोग संपूर्ण जगताला आणि महाराष्ट्राला आहे. त्याच अनुषंगाने निरीक्षण क्षेत्रातलं, अरण्य क्षेत्रातलं, पक्षी क्षेत्रातलं त्यांचं काम अमूल्य आहे. या अनुषंगाने त्यांच्या या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त आपण पक्षी निरीक्षण एक छंद ही त्यांची छोटीशी कथा निळावंती या पक्षावर आधारित असलेल्या, पक्षी निरीक्षण आधारित असलेल्या पुस्तकातून घेतली आहे. आपण त्याचा आज आस्वाद घेऊया. चला तर मग. पक्षी निरीक्षण एक छंद. बालपणी पाळण्यात निजलो असता पाळण्याच्या छतावर रंगीबेरंगी छोट्या छोट्या पाखरांची खेळणी टांगलेली असायची. मी त्या चिमण्याकडे तासनतास बघत असायचो आणि स्वतःशीच हसत खेळत असायचो, असं माझी आई सांगे. नंतर मी घरात रांगू लागल्यावर ती मला घास भरवी. त्यावेळी 1-2 चिमण्या समोर बसलेल्या असत. आई म्हणे, एक घास बाळाचा, एक घास चिमणीचा. तसा त्या चिमण्या टून मारीत जवळ यायच्या आणि भाताचे कण टिपायच्या. मी त्यांच्याकडे पाहत राही. घराच्या अंगणात कावळे कावकाव करीत, मैना कुलकुल बोलत. जसं मला समजू लागलं तसं आई काऊचिवच्या गोष्टी सांगे. एक होता कावळा, एक होती चिमणी. कावळ्याचं घर होतं शेणाचं, चिमणीचं घर होतं मेणाचं. त्यावरून पाखरांना देखील घरं असतात हे कळलं. आमची शाळा मारुतीच्या देवळात भरे. देवळासमोर पिंपळाचा मोठा पार होता. या पिंपळावर सकाळ सायंकाळ पाखरांची शाळा भरे. आम्ही एक कविता म्हणत असू. पाखरांची शाळा भरे पिंपळावरती, चिमण्यांची पोरे भारी गोंगाट करती. या पिंपळावर कावळे, चिमण्या, पोपट, मैना इत्यादी पक्षी जमा होऊन सकाळ सायंकाळ मोठा कलकलाट करीत. आमच्या गल्लीत नरोबा पतंगे नावाचे सदग्रस्त होते. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना त्यांचीच घरं होती. या दोन्ही घराच्या भिंतींना ते मक्याच्या कणसाची माळ बांधायचे. त्यातील दाणे खाण्यासाठी तिथे सकाळ सायंकाळ 100वर पोपट जमायचे. ते चरताना सारखा किर आवाज करायचे. घराच्या माळवदावर नरोबा रानकबुतरांसाठी चारा घालीत. तो खाण्यासाठी तिथे कबूतर थव्याने गोळा होत. त्या पाखरांसाठी नरोबा उतळ दगडी भांड्यात पाणी ठेवीत. माळवदावर भिंतीला त्यांनी छोटी छोटी मडकी बांधली होती. त्यात कबूतर आणि पोपट घरटी करून अंडी पिलं द्यायची.
त्या पाखरांना पाहण्यासाठी सांज सकाळ मी तिथे जायचो. तासनतास त्या चरणाऱ्या पाखरांकडे पाहत राहायचो. आईच्या कान्यातील पाखरांची घरं शेणामेणाची होती. तिथे मडक्यात गवत काड्या काटक्यांची बांधलेली होती. घराच्या आड्याला चिमण्या खोपी बांधत त्यात अंडी पिलं देत. चिमण्याच्या इवलूशा पिलांना पंख फुटले की ती घरटी सोडून अंगणात उडू लागत, बागडू लागत. त्यांची आई दिसतात दोन्ही पंख फडफडवत चोच वासून तिच्याकडे चारा मागत. उघडलेल्या त्यांच्या चोचीत चिमणी मायेनं चारा भरे. घराच्या अंगणात निंबाचं उंच झाड होतं. कावळे त्यावर काट्या काटक्यानी खोपा बांधत दिसत. अशा रीतीनं पाखरांच्या संगतीत मी लहानाचा मोठा झालो. माझ्या आईला रानवाटांची माहेर ओढ होती. मराठवाड्यातील नायचाकूर हे तिचं माहेर. शाळेला सुट्टी असली की मी तिच्याबरोबर आजोळी जायचो. मामा माझ्यापेक्षा वयानं कितीतरी मोठा होता, परंतु त्याला देखील पाखरांची आवड होती. एकदा घराच्या अंगणातल्या डाळिंबाच्या झाडावर येवलूशा पाखरानं खोपा बांधला होता. खोप्यात बसलेल्या पाखराकडे पाहिलं. हाताच्या अंगठ्या एवढं काळ्या मण्यासारखे डोळे, बागदार चोच, किरीमिजी रंग. त्या येवलूशा पाखराकडे मी पाहत राहायचो. आईबरोबर शेतावर जायचो. मामा माच्यावर उभा राहून गोपनीनं दगड फेकून पाखरांपासून शेताची राखण करायचा. दाणं भरलेल्या ज्वारीच्या कणसावर पाखरांचे थवेच्या थवे पिकावर भिरभिरत असायचे. मामा त्यांची नावं सांगायचा. गुलाबी रंगाच्या त्या भोराड्या, हिरवा रंग आणि लाल चोचीचे रागू, रंगीबेरंगी चिवाळ, शेतातल्या जमिनीवर पडलेले दाणे वेचणारा भुरगुंजा, तितूर आणि चितूर भुरकून उडताना नजरेस पडायचे. करडीच्या शेतात काळकोसे, कांडे करकोचे दिसायचे. मामाला आणखीन एक शौक होता, म्हणजे माळरानावर वारुळं धुंडाळीत भटकण्याचा. मी त्याच्या मागोमाग चालत जाई. चाललो की माळचिमण्या आभाळात सूर मारताना दिसत. झुडपात लपून बसलेला रातवा फडकन उडत दुसऱ्या झुडपावर आधार घेई. एरवी सुट्टी असली की मी माळकरी नात्याच्या रानातल्या घरी जायचो. दिवसभर पाखरांची पिसं गोळा करीत बाभूळवनात भटकायचो. अचानक एके दिवशी रानचिमण्यांचा थवा गवताच्या पात्यापात्यातून उडताना दिसे. पहिल्यांदा वाटे तो रानचिमण्याचा थवा असावा, परंतु अगदी जवळून पाहिल्यावर त्यांच्या डोक्यावर गर्द पिवळ्या रंगानं त्यांची ओळख होई. आत्या म्हणे, अरे बघ, देव चिमण्यांचा थवा आला. पंख फडफडीत त्या सर्वजणी घरटी बांधू लागत. गवताच्या पाण्याच्या धाग्यानी त्या घरटी विणीत. नंतर एक दिवस मट्टवानाच्या सुगरणी येत खोप्याच्या छिद्रातून आत प्रवेश करीत खालून वरपर्यंत तपासून पाहत. जिला जे घरटं पसंत पडलेलं असे तिच्याशी त्याचा अनुनय चाले. ती अंडी घालायला बसली की छिद्रावर झिरझिरत पडदा पडे. घरट्याचा मधला भाग फुगीर. नंतर हातभर विणलेलं नळकांड मला ते दुरूनच गारुड्याच्या पुंगीसारखं दिसे. मी तहान भूक हरपून सुगरणीच्या खोप्याकडे पाहत बसायचो. लहानपणी आई, मामा आणि माळकरी नात्या यांच्यापासून मिळालेले पाखर पाणीचे धडे मी पुढे आयुष्यभर गिरवत राहिलो. पुढे कोइंबतूर फॉरेस्ट कॉलेजात गेलो. तिथे आमचे शिक्षक ट्रेसी सर यांनी जंगलात पक्षी निरीक्षण करायला शिकवलं. ते आवाजावरून पक्षी ओळखायचे. दिसला की त्याचं नाव सांगायचे. पक्षी निरीक्षणाला जाताना काही गोष्टी ध्यानात ठेवल्या पाहिजेत. कपडे असे वापरा
की जे आजूबाजूच्या वातावरणाशी एकरूप झाले पाहिजेत. खाकी कपडे सर्वात चांगले. पायात मजबूत बूट असावेत. पक्षी निरीक्षणाला गेल्यावर सतत अवधान ठेवावं लागतं. निरीक्षणासाठी सकाळची वेळ उत्तम. त्यासाठी तुमच्याजवळ दुर्बीण हवी. पाठ सूर्याकडे असावी. जे पाहिलं ते टिपण्यासाठी नोंदवही पाहिजे. निरीक्षणाच्या जागेवर लपण बांधणं मोठं उपयुक्त असतं. एक मात्र ध्यानात असू द्या की जशी संगीताला बैठक लागते तशीच पक्षी निरीक्षणालाही ती तितकीच आवश्यक असते. तुम्ही विचाराल, या पक्षी निरीक्षणापासून फायदे काय? खूप आहेत. तुम्हाला उत्तम आरोग्य लाभतं. भल्या पहाटे उठावं लागतं. पक्षी पाहण्यासाठी मोकळ्या रानावनात जावं लागतं. सरोवर, नदी आणि समुद्रकाठानं भटकावं लागतं. अवघ्या निसर्गाचं लावण्य पाहावयास मिळणं हा केवढा मोठा आनंद होय. पक्षी पाहण्यासाठी आभाळाकडे पाहावं लागतं. आभाळाचं सौंदर्य पक्षी निरीक्षका एवढं कोणाला पाहता येत नाही. पक्षी निरीक्षक हा पाखराप्रमाणे प्रवासी असतो. तुम्हाला उत्तम आरोग्य लाभलं, आनंद मिळाला, निसर्गातील सौंदर्य आणि गूढता जाणवली तर जीवनात आणखीन काय हवं आहे? धन्यवाद.